अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह बँकेनं सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता जपली. खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य. बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं दादासाहेब सावंत सहकार भवन नामकरण. महाड सहकारी बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांमधून भ्रष्टाचार व ग्राहकांचे फसवणुकीचे प्रकार सुरू असताना महाडमधील अण्णासाहेब कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेनं सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे या बँकेची नेत्रदीपक प्रगती 95 वर्षात केली असं प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अण्णासाहेब कोऑपरेटिव्ह बँकेच्या महाडमधील प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी केलं. या प्रसंगी व्यासपीठावर महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, बँकेचे चेअरमन शोभाताई सावंत, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, निलिमा वर्तक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कुलकर्णी, उपाध्यक्षा मानसी मराठे, सर्व संचालक अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार तटकरे यांनी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं दादासाहेब सावंत सहकार भवन असं नामकरण होऊन लोकार्पण केल्याचं जाहीर केलं. शोभाताई सावंत यांच्या नेतृत्वाखाली बँकेनं गरजू व व्यावसायिकांना सुलभ वतीनं कर्ज वाटप केल्यानं 80,000 सभासद 1,000 कोटींचा टप्पा ओलांडलाय असं गौरवोद्गार काढले. बँकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आल्यानंतर बँकेच्या शाखा ज्या ठिकाणी आहेत त्या गावचं वैशिष्ट्य कल्पकतेनं दाखवून सर्व शाखांची माहिती मुख्य कार्यालयात देण्याचा उत्तम प्रयत्न केला असल्याचं सांगितलं. बँकेचे कार्यक्षेत्र रायगडचं रत्नागिरी, पुणे जिल्ह्यात येऊन ठेवलंय. बँकेचा शतक महोत्सव कार्यक्रम शोभाताई सावंत यांच्या नेतृत्वाखाली हो अशी प्रार्थना तटकरे यांनी वीरेश्वराकडे केली. निलिमा वर्तक यांनी केलेल्या मागणीचा संदर्भ देत दिल्ली कॉरिडॉर इंडस्ट्री येताना त्यात रासायनिक कारखाने येणार नाही यासाठी आपण प्रयत्न करू असं सांगितलं. नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी शहराच्या विकासासाठी सहकार्य करा या केलेल्या मागणीवर बोलताना आमचे 12 नगरसेवक आहेत, तुमचे 8 आहेत. चांगल्या कामासाठी आमच्याकडे थेट संपर्क केला तर आम्ही सहकार्य करू, परंतु कुणाला विचारून संपर्क साधला तर अडचण येतील असा टोला गोगावले यांचं नाव न घेता मारला. विकास या शब्दावर कोटी करत विकास कोणता असा प्रश्नचिन्ह तटकरेंनी उपस्थित केला. तर 14 तळे सत्याग्रहाच्या शतक महोत्सवाला पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित करण्याचा आपला प्रयत्न असून या निमित्त राज्याच्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी अशी मागणी आपण करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. सुरुवातीस आपल्या मनोगतात शोभाताई सावंत यांनी गेल्या अनेक वर्षाची ग्राहकांची प्रशासकीय भवन उभारण्याची मागणी पूर्ण केल्याचा आनंद असून हा ग्राहकांच्या विश्वासाचा गौरव आहे. आपली बँक आपली माणसं हे बँकेचं ब्रीदवाक्य आहे. जीवनमूल्य आहे. शिस्त, पारदर्शकता, समाजभिमुखता या त्रिसूत्रीवर बँकेचा कारभार सुरू आहे. आपल्या कारकिर्दीत परंपरेला पूरक आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपली बँक रायगड जिल्ह्यात 1 नंबरवर आहे असं शोभाताई यांनी सांगितलं. निलिमा वर्तक यांनी दादासाहेब सावंत यांनी सहकाराचा पाया रचला, त्यावर अण्णासाहेब सावंत यांनी कळस चढवला असं सांगत दादासाहेबांच्या कारकिर्दीत महापालिकेच्या मालकीची कुर्ला धरण व कॉन्क्रीटचे रस्ते झाले असं सांगितलं. नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी स्वर्गीय अण्णा सावंत यांची शिस्त व कामाची पद्धत आपण अनुभवली असून त्यांनी सहकारात कधी राजकारण आणलं नाही, त्याप्रमाणे भविष्यात बँकेत राजकारण आणू नका असा सल्ला देत महाडच्या विकासासाठी तटकरे यांनी सहकार्य करावं अशी मागणी केली. प्रास्ताविक बँकेचे संचालक तथा महाडचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केलं. सूत्रसंचालन सुधीर शेट यांनी केलं. आभार ॲडव्होकेट मानसी मराठे यांनी मांडले. नूतन वस्तूचा लोकार्पण सोहळा शक्तीतून बँकेचा निकोपईचा कारभार सहकार क्षेत्रातला केवळ आपला परिसर अनुभवतो असं नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या सहकार क्षेत्राचा नावलौकिक वाढवला अशा या अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेचे अध्यक्ष शोभाताई सावंत 5 मिनिटात बरोबरीने भाषण संपवणार आहे. आमचे जुने सहकारी, एकेकाचे जुने सहकारी आणि विद्यमान प्रथम नागरिक सुनीलजी कविस्कर, स्नेहल, ॲडव्होकेट वर्तक मॅडम, व्यासपीठात उपस्थित असलेल्या उपाध्यक्ष मानसी मराठे, सहकार मंत्री अध्यक्ष संचालक स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांच्या पवित्र स्मृतीला विनम्रपणाचं अभिवादन करत असताना बँकेची झालेली नेत्रदीपक प्रगती तमाम महाराष्ट्र नागरिक त्या निमित्ताने अनुभवतात. 1931 साली स्थापन झालेली संस्था गेल्या 95 वर्षांमध्ये कशा पद्धतीने वाढत गेली. निकोपपणाने वाढ होत असतानाच सहकार क्षेत्रातला जो मूळ गाभा त्याच्यामध्ये होता तो केवळ जतन नव्हे तर तो वाढवण्याची कर्तव्यकारी या सहकारी संस्थेच्या अर्बन बँकेच्या माध्यमातून झालेली आपण त्या ठिकाणी पाहतो. सहकाराचं बीज समजा महाराष्ट्रामध्ये त्या कालावधीमध्ये रोवलं गेलं. त्यामुळे नागरिक सहकारी बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, अपेक्स बँक म्हणून राज्य सहकारी बँक असतील, हे समज सहकाराचं झालं स्वर्गीय चव्हाण समाजाच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं. आणि या सगळ्या सहकारी बँकिंग संस्था उभ्या राहिल्याच्यामुळेच महाराष्ट्रातलं सहकार चळवळीतलं मोठं क्षेत्र देशभरामध्ये उत्तर प्रदेशच्या ही पेक्षा पुढे महाराष्ट्राने त्या ठिकाणी अनुभवलं.
पण सहकार क्षेत्रातली कारखानदारी ही केवळ राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून उभी राहू शकली नाही, तर या सहकार चळवळीमध्ये काम करणाऱ्या बँकांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहकार्याची चळवळ उभी राहिली आणि त्याच्यातून एक सहकाराचं वेगळं चित्र आज देशभरामध्ये महाराष्ट्र अतिशय डौलाने त्या ठिकाणी दाखवतो. जशा जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत तशा नागरी सहकारी बँका यांचं कार्यक्षेत्र पूर्वीच्या कालावधीमध्ये शहरापुरता सीमित होतं, परंतु स्वर्गीय अण्णासाहेब आणि त्यानंतर शोभाताई आपण हे कार्यक्षेत्र केवळ जिल्हापुरता सीमित ठेवलं नाही, तर शेजारचा रत्नागिरी जिल्हा असेल, पुणे असेल, या सगळ्या परिसरामध्ये आपण ही बँकिंग आपले बँक त्या ठिकाणी विश्वासार्थ मोठ्या प्रमाणावरती नाही. आपण अनेक वेळेला अनुभवत असतो की मधल्या कालावधीमध्ये सहकार क्षेत्र असेल किंवा ज्या कालावधीमध्ये इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, त्या राष्ट्रीयकरणाच्या नंतर सुद्धा या राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये सुद्धा अनेक वेळेला काही वेगवेगळे प्रकार त्या कालावधीमध्ये घडले. सेबी सारखी संस्था ज्या साऱ्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवत असते, तिथे सुद्धा काही बाबी झालेल्या मधल्या कालावधीमध्ये अनुभवायला मिळाला. त्यामुळे सहकार क्षेत्रातली विश्वासार्हता एका बाजूला कमी होत गेली, पण सहकार क्षेत्रातली विश्वासार्हता ज्यांनी यशस्वीपणाने नेतृत्व त्या सहकार क्षेत्राला दिलं त्यांनी अतिशय निकोपपणाने त्या ठिकाणी वाढवलं. आज आपण पाहतो की 55 सालामध्ये 55 ते 25 वर्षाच्या कालावधीमध्ये 786 सभासद होते. टप्प्याटप्प्याने ते 6,000, 41,000, 71,000 पर्यंत वाढत गेले आणि बहिणी आपल्याकडे नेतृत्व आल्याच्या नंतर आज 80,000चा टप्पा सहकार क्षेत्रातला सभासदांचा त्यांच्याकडे पाहायला मिळतो. आता 80,000वरून जसं शतकाकडे आपण वाटचाल करता तसं 80,000वरून 1 लाख आपण कधी जाईल हे कळणार नाही, इतकी विश्वासार्हता तुम्ही त्या ठिकाणी निर्माण केली. असं होत असताना बँकांच्या ठेवीमध्ये सुद्धा लक्षणीय पद्धतीची वाढ झाली. 55 सालामध्ये हे कदाचित माझं जन्म 55 झाला म्हणून 55 लिहिलं की काय मला माहीत नाही. योगायोग असेल कविष्कर काही गोष्टी इथं लागतात, तसं तुमच्या होते तसे माझ्या पण येतात. त्यावेळेला जे काही ठेवी होत्या आणि आज झालेल्या ठेवींची जर काही संख्या आपण पाहिली त्यावेळेला 13 लाख होत्या. आता 1,040 कोटीचा म्हणजे 1000चा टप्पा या बँकेने त्या ठिकाणी केला. म्हणजे अनेक वेळेला राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये सुद्धा लागलेल्या बँका आपण पाहिल्या. येस बँक किंवा अनेक बँकांच्या मध्ये झालेल्यामधून अनेक काही गडबडीमधून प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी ठेवीदारांची झालेली एकंदर फसवणूक आपण त्या ठिकाणी अनुभवतो आहोत. अण्णासाहेब सावंत या कोऑपरेटिव्ह बँकेने ही विश्वासार्हता निकोप पद्धतीने वाढवली आणि म्हणून 1000चा टप्पा पार करण्यामध्ये तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी यशस्वी झाला. एक सृजनशील नेतृत्व मिळालं, त्याच्या माध्यमातून योग्य पैसा कारभार करण्याची जबाबदारी त्यामध्ये करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, संचालक मंडळ असेल, सर्व कर्मचारी वृंद असेल, हे ज्यावेळेला निकोपपणे त्या अवस्थेमध्ये काम करत असतात त्याला बँकेची विश्वासार्हता ठेवीदारांच्या मनामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी होत असतो. या संबंध सहकार चळवळीचं माध्यम तेच होतं की राष्ट्रीयकृत बँका केल्याच्या नंतर सुद्धा ज्या ज्या योजना भारत सरकारने किंवा राज्य सरकारने केल्या, कुठलाही ग्राहकाला, कर्जदाराला ज्याला गरज होते त्या गरजवंताला त्या राष्ट्रीयकृत बँकांच्याकडे कधी सहज करता सुलभ पद्धतीने कर्ज मिळालं नाही. त्यांचा ठेवीदाराचा ठेवीवरचा व्याजदर का असेल, कर्ज काय, कर्जावरचा व्याजदर का असेल, हा भाग वेगळा राहील. परंतु एखाद्या गरजवंताला, एखाद्या निकोपपणाने छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला या राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये मला आठवतं की सुशिक्षित बेकारांची योजना ज्या कालावधीमध्ये आणली त्यावेळेला मी 75ला महाडचं कॉलेज सोडून माझ्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यावेळेला मी गणेश राईस मिल या नावाने राईस मिल सुरुवात केली. किमान 1.5 वर्ष मला सुशिक्षित बेकार म्हणून राष्ट्रीय बँकेतून कर्ज मिळण्याच्यासाठी गेलं. शेवटी इतकी निराशा मनात मध्ये आली की तो व्यवसाय सोडावा, घरी बसावं, पण पुढे जाऊ नये. पण नागरी सहकारी बँका असतील, मध्यवर्ती बँका असतील, अनेक वेळेला काही छोट्या छोट्या नागरी पतसंस्था असतील, त्याच्यामुळे झटपट सुलभ पद्धतीने त्या ठिकाणी कर्ज मिळत गेलं. अनेकांनी त्याचा योग्य पद्धतीने विनियोग केला, अनेकांच्याकडनं दुर्दैवाने दुर्योग झाला. त्यामुळे अनेक सहकारी संस्था सुद्धा कुठेतरी अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आपल्या संस्थेने निकोपपणाने वाढवलंच व्यवहार, पण त्याचबरोबर अनेक गरजूंना, अनेक व्यवसायांना ज्या पद्धतीने बहिणी आपण ठामपणाने त्यांच्या पाठीमागे उभे राहिला, तर बँकेने कितीतरी उद्योजक, कितीतरी व्यावसायिक इतक्या उत्तम पद्धतीने उभे केले
की त्या साऱ्यांचे आशीर्वाद या बँकेच्या पाठीमागे अतिशय अंतःकरणापासून त्या ठिकाणी आहे. आणि या प्रत्येक व्यवसायामध्ये ज्या पद्धतीने वृद्धी त्या ठिकाणी होत गेली त्याच्यामुळे सुलभतेचे कर्ज आणि त्यामधून स्वतःचा व्यवसाय निगडी करण्याची प्रामाणिकपणा हा त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळू शकतो. बँकेचा कर्जफेडीचा दर सुद्धा उत्तम आहे. म्हणजे कोणालाही कशा पद्धतीने कर्ज दिलं जात नाही. कर्ज देत असताना पारखून निरखून दिलं जातं, पण सुलभतेने कसं दिलं जाईल हे त्या ठिकाणी पाहिलं गेलं. आणि म्हणूनच परतफेड करण्याची संख्या सुद्धा कर्जदाराच्या मनामध्ये निश्चितपणाने वाढली. कारण अनेक वेळेला कर्जदार काही कारणांच्यामुळे तो मोठ्या प्रमाणावरती बँकरप्ट होऊ शकत असतो, काही वेळेला प्रसंगानं होत असतो, पण बँक त्याच्या पाठीशी उभे राहणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं. अनेक वेळेला व्यवहारामध्ये पाहिलं की 31 मार्च आले की आलती पलती हा शब्द काका वैष्णवाला पण माहिती आहे, हळू बघितलं हसले तसं ते नजर आज देत नाहीत, पण तसं माझं जुना सहकार आहे, चांगलं आहे. त्यामुळे आलती पालटी हा शब्द नागरी बँकेतला एक परवलीचा शब्द होता. मार्च महिना आला की मग हे सगळं जेवढं व्याज आणि थकीत असेल तेवढं पुन्हा कर्जाचं पुन्हा करायचं. आपल्यापैकी सुद्धा अनेक वेळेला अनेकांना माहिती असेल हे काही नवीन नाही.